स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला शशी. लव लव आपले लव जाधव. जाऊया मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल P1चं षटक. आनंद यांचं शॉर्ट बॉल होता, त्याला दिशा दिली आहे, सन्मान दिलाय पहिल्या बॉलवरती हा सन्मान. आणि एका डावेने मात्र श्री गणेश टीम शिरसटवाडी या संघाचा. तर मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र राकेश ठरलाय सावंतवाडी या संघाचा. तर प्लीज या राकेश आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचा आहे. या वेळेस मात्र पहा, दांडी 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 केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी बॉल अगदी उजव्या यष्टीवरती मात्र आदळला. फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार. अर्थातच लव बॅक टू द डकआउट. नवीन बॅटर मात्र आलाय संतोष. खूप चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये आनंदाची. याही वेळेस मात्र संधी आहे, परंतु थोडासा फ्लिप झाला आणि 38 सर्कल मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. सिंगल मात्र कंप्लीट गेली आहे आणि सिंगलच्या जोरावरती मात्र टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 या आकड्यावरती. पहा, सकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की धावांचा डोंगर रचला गेला, परंतु आजची सकाळ थोडीशी वेगळी पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये अगदी स्कोर कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न मात्र होतोय, कारण मागील मॅचमध्ये देखील आपण पाहायला गेलं तर एक बॉल 5ची गरज असताना मात्र ज्या पद्धतीने मात्र हा बॉल रिलीज केला अबी यांनी आणि स्ट्राईक रेंजला मात्र अमर मराठे होते आणि त्याला बीट करून मात्र हा डॉट बॉल घेतला आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन पाहण्याजोगं होतं टीमचं. ही खेळपट्टी आज खऱ्या अर्थाने गोलंदाजाच्या बाजूने राहील की फलंदाजाच्या बाजूने राहील हे येणारा काळच सांगून जाईल, परंतु आत्तापर्यंत मात्र पाहायला गेलं तर आनंदची खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र या खेळपट्टीवरती मात्र पाहायला मिळते. परंतु हा खरा बॉल मात्र त्यांनी आता हाताळला आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून मात्र आम्हाला कळवला जातोय. पुन्हा टाकायला लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावफलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती अर्थातच 4 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल आनंद यांचा. शेवटचा बॉल अगदी मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. एकच धाव घेतली. ओव्हरची झाली समाप्ती. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 5-1 टीम शिरसटवाडी हा संघ. तर नेक्स्ट मॅच चरण 11 चरण विरुद्ध श्री चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी या दोन संघांमधली ही मॅच असेल. आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता मागील मॅच मध्ये फायनल शेवटचा बॉल ज्या पद्धतीने मात्र हाताळला. अगदी टप्पा पडल्याचा चेंडू राईज झाला. बॅटचा फेस आधीच क्लोज केला होता अमर यांनी आणि हा पहा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती MTC लॅब यांच्या माध्यमातून अगदी खूप चांगला कॅमेरा वर्क देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आणि नामांकित यूट्यूब वाहिनी म्हणून ज्याची मागणी आहे सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्र असेल, नवी मुंबई असेल, रायगड असेल, पेन असेल, अनेक ठिकाणी मात्र या यूट्यूब वाहिनीची चर्चा मात्र राहिली आहे. 52,000 सबस्क्रायबर मात्र पूर्ण नक्कीच झालेत या वाहिनीचे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज वापरला जातोय गौरव.
इथे जर वाढलं तर तू इथे खाली लिहू शकतो. वाईड बीड जास्त एक्स्ट्रा वाढले ना तर खाली लिहू शकतो. पहिलाच बॉल अगदी कोलवर टप्प्याचा बॉल होता, परंतु एक चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश आलंय आणि एक धाबेने मात्र धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल ते अर्थातच 6 या आकड्यावरती. बाकी नाश्ता आरामात आणला तरी चालेल. यावेळेस स्विंग अँड मिस, डॉट बॉल. काय म्हणताय? कॅमेरा काय माहिती आज एकच आहे. चला स्पीडअप घ्यायचे, वेळ कमी खर्च करायचा आहे. पंचांना देखील विनंती असेल, कारण आज 3 ते 4 मॅचेस आपल्या एक्स्ट्रा आहेत, त्यामुळे काल जो वेळ आपण खर्च केला होता तो आज कमी प्रमाणात खर्च करायचा आहे. पहा कॅप्टनच्या चेहऱ्यावरती नक्कीच खुशी पाहायला मिळते, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मॅच जिंकल्यानंतर जो आनंद असतो ना तो मात्र पाहण्याजोगा असतो. परंतु आज जिंकलात, कधी उद्या हराल, परंतु उठून उभं राहायचं. हार जीत तर होतच असते. क्रिकेट आहे, क्रिकेट असा खेळ आहे माणुसकी, आपुलकीला आणि खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम करतो. त्यामुळे हार जीत ही होतच असते. कधी तुम्ही जिंकाल, कधी ते जिंकतील, कधी तुम्ही हाराल, कधी ते जिंकतील, कधी ते हारतील, कधी तुम्ही जिंकाल. परंतु यावेळेस पहा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न, एक कलात्मक स्ट्रोक मात्र पाहायला मिळत होता, परंतु बॅटला कुठलाही स्पर्श नव्हता. सरळ गेला तो म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आतापर्यंत हॅट्रिक 3 बॉल डॉट बॉल घेतलेत गौरवच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॅकफुटला गेलाय, हुक केलाय, धावांची भूक पूर्ण करणारा हा आलाय चौकार. 4 धावा. चौकार आलाय, चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने टीमची जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 ऑन स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळतोय टीम शिरसटवाडी या संघाचा. याही वेळेस पुन्हा एकदा हुक 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 हुक. आता मात्र आलाय. षटकार आहे की चौकार आहे? पंच येस, हा षटकार आहे. पंचांनी दोन्ही हात उंचावलेत, आकाशाकडे केलेत. अर्थातच हा षटकार आहे. पाहिलं, जाणलं आणि मग हा स्ट्रोक खेळला गेला. पहिले आधीचे 3 बॉल डॉट बॉल घेतल्यानंतर त्याच्यावरती ह्या 2 बॉलवरती चढवलेला हा प्रहार आपण पाहायला गेला. दोन्ही शॉट अगदी त्याच क्षेत्रामध्ये खेळताना पाहायला मिळालं. अर्थातच बॅट्समन शशीला मात्र पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. 16 ऑन स्कोर बोर्ड मात्र पाहायला मिळतोय आणि आता गोलंदाज मात्र वापरला जाईल. अर्थातच बाजीराव. नावातच राव आहे, परंतु नावासारखी साजेशी गोलंदाजी मात्र त्याला करावी लागेल. नाही गेलेत आणायला. बाजीराव यांचा पहिला बॉल स्ट्राइक हँडला मात्र संतोष आहे ना. संतोष. यावेळेस थोडासा खालती राहिलेला हा बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला, परंतु एक धाव घेण्यात मात्र नक्कीच यश आलं. धावा कशाही येऊ द्या, धावा येणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये.
आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 17. आता कोणाला होईल खतरा या बॉलवरती मात्र पाहावं लागेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडनं होते चुकी, परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगला पाहायला मिळतंय. मिड विकेट झोन मधून मात्र क्षेत्ररक्षक येतोय वेगाने आणि तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी येतोय शशीच्या बॅट मधून आणखीन एक दमदार असा षटकार. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, परंतु प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळाला या क्षेत्ररक्षकाचा. अगदी स्लीप गलीच्या दिशेने मात्र हा क्षेत्ररक्षक तैनात होता. प्रयत्न एफर्ट्स 100% एफर्ट्स मात्र त्याने दिले. आणि या बॉलवरती पंच किती धावा असतील? 3 धावा. टीमची धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावरती लागतायत. बॉल स्विंग अँड मिस आतमध्ये येतोय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. आता कमबॅक केलंय. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक इथे समाप्त होत आहेत. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. चला टीम मीटिंग घेऊ नका, मॅच ऑन करायचे. चला टॉस साठी या. मी विनंती करतोय चरण 11 चरण विरुद्ध श्री चक्रभैरव स्पोर्ट्स शिवरवाडी या 2 संघांमधली ही मॅच असेल. तर टॉस साठी कर्णधार आपण यायचं आहे. शिवरवाडी आणि चरण संघाचे कर्णधार आपण जिथे कुठे असाल प्लीज टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. टॉस घेऊया आपण लगेच. ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी अमर आलाय. शशी आहे ना स्ट्राईकला, संतोष. नाही कंटिन्यू करायचं, काल सारखंच आहे. वाईट +1. 2 धावा मात्र या बॉलवरती मात्र ऍड केल्या जातील. एक धाव मात्र आणखीन एक घेतली गेली आणि या बॉलवरती मात्र जर पाहायला गेलं तर अर्थातच सिंगल आली आणि एकच बॉल झाला. यावेळेस शॉर्ट बॉल होता, त्याला मात्र दिशा दिली आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल्स कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धावा या बॉलवरती मात्र पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 33 धावा या बॉलवरती मात्र पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो.
या ठिकाणी सन्मान्य आदरणीय दत्ताजी म्हात्रे सर, आमचे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक इथे उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकलात. आजच्या दिवसामध्ये देखील हा आवाज मात्र जोडला जाईल या स्पर्धेसाठी. आणि यावेळेस मात्र हा बॉल अगदी लॉंग स्टॉपला मात्र जाऊन पोहोचतोय, धडकतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 37 धावा. यावेळेस खूप चांगला फटका, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र पाहायला मिळाला. 2 धावा मात्र या बॉलवरती मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचतो 39 या आकड्यावरती. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहायला गेलं तर 39 धावा म्हणजे 40 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. आणि ते 40 धावांचं आवाहन मात्र मराठवाडा टीमला मात्र पार करता आलं नाहीये. कारण शेवटचं षटक ज्या पद्धतीने मात्र हाताळलं अभि यांचं, यावेळेस मात्र पहा हलकासा फ्लिप करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव, सोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश येते. आणि पहिला डाव इथे समाप्त झालाय, पहिली इनिंग इथे समाप्त झाली आहे. आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 40. मगाशी देखील 40 धावांचं आव्हान होतं, परंतु यावेळेस मात्र एक धाव जास्त आहे. 24 चेंडू आणि करायचे आहेत टीम मादळगाव या संघाला अर्थातच 41 धावा. 24 बॉल 41 ची गरज. माफ करा, एक सिंगल, एक बॉल राहिलाय. पाच बॉल झालेत, 5 बॉल. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. पहा थोडंसं स्कोरर कडनं मात्र चुकी होते. 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल आहे. थोडीशी माफी असावी. जो चुका करतो तो माणूस असतो आणि चुका जो सुधारतो तो देव माणूस असतो. चूक सुधारले या ठिकाणी, अशी चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ. माफी असावी. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय जरूर. आणि या ठिकाणी आणि लक्ष आता असेल 24 चेंडू 41 धावांचं. 24 चेंडू 41 धावा. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. चला मी विनंती करेन, शिरसटवाडी टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे. वेळेचा निर्बंध असेल, वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर खूप वेळ गेला होता. शेवटच्या षटकामध्ये अगदी 7:15 7:30 वाजले होते शेवटच्या मॅचला. परंतु ही परिस्थिती आज देखील होता कामा नये. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वेळेत खर्च करता सामने मात्र संपवायचे आहेत. आजचा अंतिम दिवस कसं आहे सर? तर या जशी सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होईल, ऐकूया पुन्हा एकदा कालच्या दिवसापासून जोडलेला या स्पर्धेसाठीचा आवाज आणि आमचे मार्गदर्शक दत्तात्रय म्हात्रे सरांचा. धन्यवाद. हॅलो, वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणराय गणपतीला विनम्र अभिवादन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड लक्ष्मी अलंकृत अखंड सिंहासनाधीश रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं सुराज्य बनवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करून आजच्या या समालोचनाला आम्ही सुरुवात करीत आहोत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक दादा आवाज जरा दे ना मला आवाज नाही थोडंसं माझा आवाजच चालतो. हॅलो चला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करून मुजरा करून आजच्या या आपण समालोचनाला सुरुवात करीत आहोत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कालपासून आपण भरपूर काही चर्चा करीत आहोत. कारण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आशिष सर तर भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी येस बॉल पुरवा बॉल का छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आपण उल्लेख करत होतो. खरं तर आपल्या आईला सती जाण्यापासून वाचवणारे सगळ्यात अगोदर आपण जर पाहिलं तर समाजसुधारक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दळणवळणाची कोणतीही साधनं नसताना देखील 100पेक्षा जास्त किल्ले बांधणारे अभियंते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एका हातामध्ये तलवार घेऊन दुसऱ्या हातामध्ये मोजपट्टी घेऊन जमिनीची पहिली मोजमाप करणारे उत्तम प्रशासक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अगदी 750 वर्षापूर्वी ज्या विहिरी बांधल्या त्यातील पाणी आज जसेच्या तसे आहेत असे उत्तम जलतज्ञ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या स्वराज्यातील कोणी झाडं जर तोडलेली असेल विनाकारण तोडलेली असतील तर त्यांना जरब शिक्षा देऊन पुन्हा एकदा त्यापेक्षा दुप्पट झाडं लावून त्याचं संगोपन करणारे पर्यावरण रक्षक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर अमावस्येच्या दिवशी लढाया केल्या जात नव्हत्या परंतु अशा अमावस्येच्या दिवशी देखील लढायांचे कित्येक प्लॅन करून त्या लढाया जिंकणारे आणि आपण जर पाहिलं तर अगदी समाजसुधारक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे वेगवेगळे उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण पाहिलेले आहेत. आणि म्हणूनच आपण पाहतोय की हिंदवी स्वराज्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सत्यामध्ये उतरवलं असे भरपूर काही चर्चा आपण कालच्या दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली आहे. आणि आता आपण जाऊया सामन्याकडे. खरं तर सकाळच्या सत्रापासून आज या सामन्याला आपण पाहिलं आजचा दुसरा सामना रंगत असताना दुसऱ्या सामन्यातला दुसऱ्या डावाला आता सुरुवात होते. काल आशिष सर आपण पाहिलं तर खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी आपण विशाल भाऊ यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आमचे आदरणीय विशाल भाऊ. त्यांच्या कार्याचा आपण उल्लेख केला आणि खरं तर एक समाज भान असलेलं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. दरम्यान सामन्याला सुरुवात पहिल्याच बॉलवर पंचांचं बोट आकाशामध्ये पहिला धक्का लागतोय. टार्गेट चेस करायचंय 41 धावांचं. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर पहिला धक्का. वेल बिगिनिंग इज हाफ डन. सुरुवात मात्र आता चांगली सुरुवात झाली. आता काम कशा पद्धतीनं होतंय मादळगावच्या टीम समोर आता आव्हान आहे 41 धावांचं. शिरसटवाडी टीमने ठेवलेलं आहे. गोलंदाज या ठिकाणी संतोष पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाली. आणि आता प्रवास कशा पद्धतीनं होतोय ओव्हर द विकेट. दुसऱ्या बॉलवर आक्रमण केलं क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय. टेम्परामेंट संयम बाळगणं किती महत्त्वाचं आहे. दोन प्रतिभावान खेळाडू मैदानाच्या बाहेर 41चं टार्गेट असताना सकाळच्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये मी म्हणेन 41चं टार्गेट 10च्या सरासरीने चालायचं होतं. टेम्परामेंटची फार मोठी गरज होती. या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धक्के लागलेत. आणि पहा जेव्हा तुमचे सलामीवीर फलंदाज बाद होतात तेव्हा तुमच्यावर एक वेगळा प्रेशर देखील क्रिएट होतो.
आणि त्यानंतर आपण पाहिले 2 बॉल गेलेत, 2 विकेट देखील गेलेत आणि त्याच्यासोबत 2 बॉल देखील गेलेत. आस्किंग रन रेट आता वाढत असताना माधळगाव टीमवर शिरसटवाडी टीम खेळत असताना भरपूर चांगला आपण शशीची आक्रमक खेळी पाहिली, ज्याच्यामध्ये 2 षटकार आहेत, 2 चौकार आहेत. भरपूर चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपण वन मॅन आर्मी प्रमाणे लढला हा खेळाडू. गोलंदाज तयार, लेग सिक्सला सोडून जाणारा बॉल पंचांकडून या ठिकाणी वाईट अर्थात दंडित केलं जातं. एक सिंगलने आणखीन एक स्कोर कार्डवर, माफ करा, सिंगलने आता स्कोर कार्डवर पहिली धाव या ठिकाणी अंकित झाली. संतोष गोलंदाजी मार्कवर 2 बॉलवर 2 विकेट. त्यानंतर आलाय एक वाईट बॉल. मेंढटेरे पॉवर प्लेचं षटक आहे, वापर करायचा होता दोन्ही खेळाडूंना, परंतु विकेट मात्र टाकली गेली. यावेळेला खोलवर टप्प्यावरचा बॉल सावध पवित्रा घेतला. बॅट्समनने देखील त्याला माहिती आता जबाबदारी आहे त्याच्यावर. एकीकडे जास्तीत जास्त काळ या मैदानावर देखील काढायचं आहे, दुसरीकडे धावा देखील, ही दुहेरी भूमिका आता दोन्ही खेळाडूंना बजवायची आहे. जे विकेट गेले त्यांना आउट नाही नाही, इकडे इकडे या बाजूला. गोलंदाज संतोष तयार, हलक्या हातानं फ्लिक करायचा होता, परंतु लेग स्टिकला सोडून जाणार बॉल. पंचांचा इशारा, पुन्हा एकदा वाईट बॉल आलाय आणि वाईटच्या स्वरूपात आतापर्यंत 2 धावा. या ठिकाणी दृष्टी फार महत्वाची आहे, दृष्टिकोन तुमचा महत्वाचा आहे खेळत असताना. बाजीराव, संतोष टू बाजीराव. टॅप करण्याचा प्रयत्न परंतु यशस्वी झालाय बॅकफुटला जाऊन आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. अशा प्रकारचे डॉट बॉल आता आस्किंग रन रेट वाढवत असताना मादळगाव या टीमवर आक्रमण केलंय. घुटना टेक, तमाशा देख, बॉल सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटला क्लिअर केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार चरण 11 चरण आणि चक्र भैरव स्पोर्ट्स शिवरवाडी टीम. चला टॉस साठी यायचं, इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय, माफ करा. चला दोन्ही टीम चक्र भैरव स्पोर्ट्स आणि चरण 11 चरण टीम टॉस साठी यायचंय. बाजीरावच्या बॅट मधून आता षटकार आलाय आणि गोलंदाज पुन्हा एकदा संतोष तयार. बॅकफुटला गेला, हलक्या हातानं फक्त पुश केलं, सॉफ्ट हँडेड या ठिकाणी बॉलला पाठवून दिले. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, बॉल सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल आणि यस ओव्हर समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना एक सिंगल नंतर बाजीरावने स्ट्राईक ठेवली आपल्याकडे आणि आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा स्कोर कार्डवर लागले. जे आस्किंग रन रेट होतं, जी सरासरी हवी होती ती सरासरी आता या ठिकाणी प्राप्त झाली मादळगाव टीमला आणि मी म्हणेन आता याच सरासरीने पुढे मार्गक्रमण करायचं आहे दोन्ही टीमला, कारण ही स्पर्धा फार वेगळी आहे. विशालजी नायकवडी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि एक वेगळी स्पर्धा आहे, कारण चांदीची ट्रॉफी या स्पर्धेचं आकर्षण आहे. कालपासून भरपूर काही चर्चा या स्पर्धेची आपण केली आणि आज देखील भरपूर चर्चा या स्पर्धेची होईल. चला MTC लाईव्ह देखील आपल्यासोबत जोडली गेलेली आहे, सगळे आपण पाहतोय. आज रोशन पराड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ओमकार काळोखे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि सोबतच आज सागर पराड देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत. आणि MTC लाईव्हचं जर आपण विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टींकडे MTC लाईव्ह कटाक्षाने लक्ष देत असं MTC लाईव्हचं खरं तर वैशिष्ट्य आहे. म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये अगदी नवी मुंबईचं बरंचसं क्षेत्र हे MTC लाईव्हने काबीज केलेलं आहे आणि दॅट क्रेडिट गोज टू ऑल कॅमेरामॅन्स. सगळ्यांचं कौतुक आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी देखील कव्हर केल्या जातात. अपडेटर्स सगळ्यांचं हे कौतुक आहे. गोलंदाज क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट आणि बाजीराव बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं फक्त पुश केलाय. बॉल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल फक्त प्राप्त होईल आणि सिंगलने 10 या मॅजिकल डिजिट पर्यंत आता
संतोष गोलंदाजी मार्कवर, ओमकार आहेत स्ट्राईकला. फुलर यांचा बॉल या वेळेला आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेग वरून तो आलाय आणि तोपर्यंत एक सिंगल फक्त प्राप्त झाली. आज सकाळच्या सत्रामध्ये 41 धावांचं टार्गेट ठेवलं गेले मादळगाव टीमच्या समोर. शिरसटवाडी टीमने खूप चांगला खेळ आपण पाहिलं, शशी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आक्रमकता धारण केली होती या खेळाडूनं. संतोष गोलंदाजी मार्कवर, बाजीराव स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असफल झालाय. मागच्या ओव्हरमध्ये अशाच प्रकारचा एक षटकार बाजीराव यांनी ठोकला होता, परंतु बॉलच्या मेरिटवर जाऊन तुम्हाला खेळता आलं पाहिजे. क्रिकेटचं हे परिसूत्र आहे, क्रिकेटचं हे परिभाषा आहे आणि त्या परिभाषेचा तुम्हाला अवलंब करावा लागेल. गोलंदाज संतोष पुन्हा एकदा तयार आहेत. बाजीराव यांच्यासाठी आस्किंग रन रेट वाढत चाललेलं आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील सध्या शिरसटवाडी टीम वाढवताना पाहायला मिळतंय. फटका चांगला या वेळेला आपण स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय. वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बाजीराव यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी एक षटकार ठोकला होता. चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की बॅटिंग कर कभी संदेह नहीं कर दे, हे बाजीराव सांगण्याचा प्रयत्न करतोय या मॅच मध्ये. आता बाजीराव यांना सूर गवसलाय, आता हाच सूर घेऊन त्यांना मार्गक्रमण करावं लागेल. याच गिअरमध्ये त्यांना सातत्यपूर्ण खेळी करावी लागेल. क्षेत्ररक्षण पांगावले गेले. डीप लॉंग ऑनला, डीप लॉंग ऑफला, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्येच क्षेत्ररक्षक, मिड विकेट आणि एक काऊ कॉर्नर डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात बाजीराव यांच्यासाठी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न, या वेळेला शॉर्ट ऑफ लेंथ ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज संतोष याने, तो देखील यशस्वी झालाय. 5 चौकारानंतर चांगलं पुनरागमन केलंय. हा परिस्थिती कितीही कठीण येऊ दे, प्रॉब्लेम इज अ पार्ट ऑफ लाईफ, बट त्याच्यानंतर कमबॅक करणं दॅट इज द आर्ट ऑफ लाईफ. आणि तेच साध्य करत असताना गोलंदाज संतोष पाहायला मिळतात. समोर टाकलाय, मेजवानी होती, तोफा कबूल है, मिष्टान्न होतं त्याच्यावर मारलाय ताव. बॉल सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटच्या झोन मध्ये. टाटा बाय बाय, षटकार. आता समीकरण थोडंसं सोपं होत असताना आपण पाहतोय आणि बाजीराव यांची बॅट आता बोलायला सुरुवात झाली. कारण 12 मध्ये करायच्यात आता 20 धावा, 12 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत. बाजीराव यांनी सुरुवातीला आपण पाहिलं काही डॉट बॉल देखील घेतलेत, परंतु त्यानंतर आक्रमण चढवायला सुरुवात केली होती. ती वादळापूर्वीची शांतता होती असं म्हणायला हरकत नाही. 2 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात आणि 21 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आता 20 धावांची गरज आहे. बाजीराव यांचा वैयक्तिक विचार केला तर 1 मॅन आर्मी आहे, कारण आपल्याला माहिती आहे सध्या बाजीराव चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. किल्ला काबीज करण्यासाठी बाजीराव यांनी जी लढाई दिली आणि त्याच्यावर आले अनटोल्ड स्टोरी ऑफ बाजीराव हे आपण पाहिले. बाजीराव यांचं खरं तर पिक्चर अनसंग वॉरियर आणि अनटोल्ड चित्रपटाच्या माध्यमातून ती स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचली आणि मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास संपूर्ण भारतवर्षामध्ये पोहोचला. गोलंदाज क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर तयार. शंकर, ओमकार यांच्यासाठी क्षेत्ररक्षणाची पाहणी केली जाते आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. डोंट बी जस्ट अ म्यूट स्पेक्टॅक्टर, बी अ ऑब्झर्वर. या ठिकाणी त्यांनी पाहिलंय फिल्डिंगची सजावट कशा पद्धतीनं आहे. गोलंदाज तयार. शंकर, पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावर फिरवलाय. यावेळी बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल. सोने पे सुहागा, नो बॉल. आणि त्याचबरोबर आपण सांगितलं फ्री हिटची संधी आणि तब्बल धावा या बॉलवर येतील. 7 धावा आणि आता 28 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. ही एक चूक, 1 मिस्टेक स्पॉइल युअर लाईफ. नो कसले अंपायर माहिती पोहोचवायचे. ओव्हर स्टेप, षटकार. फ्री हिटची संधी देखील आहे.
आता ओमकार यांनी देखील हात खोलायला सुरुवात केली. आणखीन एक, परंतु क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चुकलंय, कॅच सुटली आणि दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय. या चुका फार महागात पडू शकतील सिरसटवाडी टीमवर. 2 ओव्हरपर्यंत आपली दहशत आणि आपला दबदबा निर्माण केला होता, परंतु तिसऱ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली आणि ही एक्सपेन्सिव्ह ओव्हर ठरत असताना शिरसटवाडी टीमसाठी आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्या तब्बल 9 धावा. 1 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. ओमकार यांच्यासाठी शंकर कमबॅक केलंय, अफलातून कमबॅक या ठिकाणी. या वेळेला मात्र योग्य ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना शंकर या बॉलवर पाहायला मिळाले आणि हीच ट्रॅक पकडून आता त्यांना गोलंदाजी करावी लागेल. कारण आता ओमकार इज ऑल्सो फायर. ज्या पद्धतीनं बाजीराव यांनी सुरुवात केली, बॅकफुटला जाऊन मारण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु आणखीन एक निर्धाव बॉल. चांगलं पुनरागमन या ठिकाणी पाहायला मिळतंय. परिस्थितीशी लढायला शिकता आलं पाहिजे, रडायला नाही. इतिहास हा रडणाऱ्यांचा लिहिला जात नाही, तो लढणाऱ्यांचा लिहिला जातो. इथून एखादी हिस्ट्री क्रिएट केली जाईल का शिरसटवाडी टीमच्या माध्यमातून. इथे पाहू शकतात मिडॉनचा फिल्डर त्या ठिकाणी जात असताना आपण पाहतोय, परंतु 1-2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काढल्या गेल्यात. समीकरण आता सोपं होत आहे. मादळगाव टीमसाठी 8 बॉलमध्ये करायच्यात 9 धावा, 2 ओव्हरमध्ये करायचे होतं 20. आता समीकरण आलंय 8 बॉलमध्ये 9 धावा. अगदी सोपं आणि सोयीस्कर समीकरण केलं, ज्याच्यामध्ये ओमकारने ठोकला 1 षटकार, त्याचबरोबर बाजीरावने 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. या मॅचची भरपूर गणित त्यांनी बदलली. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, सुरेख झेल या ठिकाणी पकडला जातो. 7 मध्ये करायचे आता 9 धावा. ओमकार इज आउट. धक्का लागला या ठिकाणी, परंतु भरपूर काही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती या दोन्ही खेळाडूंनी. जेव्हा सुरुवातीचे फलंदाज झारातीर्थी पडले, त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि तेवढीच पेलवली देखील. परंतु आपलं काम या ठिकाणी करून बाहेर ओमकार जात असताना आपण पाहतो, परंतु बाजीराव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे किल्ला लढवण्यासाठी आपल्या टीमचा. नवीन बॅट्समन संजय मैदानाच्या आतमध्ये. शंकर यांना करामत करावी लागेल, न भूतो न भविष्य अशा प्रकारचा इतिहास त्यांना देखील या मैदानावर घडवावा लागेल. ही लेन चुकीची आहे. इथे आणखीन एक वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल, कारण या ओव्हरमध्ये सुरुवातीला देखील एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर हा वाईड बॉल आलाय. 1 षटकार या ओव्हरमध्ये खाल्ला गेलाय. 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झाल्यात. वन ऑफ द एक्सपेन्सिव्ह ओव्हर फॉर सिरसटवाडी टीम, परंतु कमबॅक करावं लागेल. होईल का? येस इट इज. इट्स अ चान्स. फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय आणि इथे मात्र संधी होती. सेलिब्रेशन देखील बनताय. पंचांचा बोर्ड गेल्या आकाशामध्ये. आणखीन एक धक्का लागलाय आणि या वेळेला पहा, आल्या पावली माघारी फिरत असताना संजय ऑस्ट्रेलियन डक घेऊन मैदानाच्या बाहेर गोल्डन डकचा शिकार झालाय. नवीन बॅट्समन निखिल मैदानाच्या आतमध्ये. समीकरण आता आपण पाहूया. 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. रस्ता तर दोन्ही टीमसाठी आता खरं तर खडतर आहे. काटे टाकले जातील, परंतु काट्यांवर देखील चालण्याची हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल, कारण रुतणारे काटे हे पावलांचा वेग वाढवत असतात आणि काटे टाकण्यासाठीच गोलंदाज तुमच्या समोर तयार आहे. नवीन आलेला खेळाडू निखिल, याला ही जबाबदारी करावी लागेल. बाजीराव इज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आणि 6 मध्ये करायच्यात 8. 50-50 चान्सेस दोन्ही टीमला आहेत. शेवटचा षटक आहे डेथ और स्पेशालिस्ट. पहा, फलंदाजीमध्ये करामत केली. 6 मध्ये करायच्यात 8 आणि ज्या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये खरं तर आपल्या नावाची एक दहशत या मैदानावर निर्माण केली बॅटिंग करत असताना, ते शशी आलेत. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. पहिला बॉल 6 मध्ये 8. पहिला बॉल लेग साईडला फिरवण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवलं. शॉट फाईन लेगला. इथे एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन राहू शकत नाहीत, परंतु या ठिकाणी पहा, अगदी
सावध पवित्रा घेत नाही, सिग्नल लावला होता आणि धोक्याची घंटा जरूर वाजली होती. कारण एका ट्रॅकवर जेव्हा दोन ट्रेन येतात तेव्हा अपघात तर होतोच. आता संधी होती शिरसटवाडी टीमला, संधी गमावली. 5 मध्ये करायच्यात आता 7 धावा. स्ट्राईकला पण निखिल यांना पाहतोय. शशी, वाव, व्हॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी आपण पाहतो. शॉर्ट ऑफ लेंथ थोडंसं बॉल ठेवला होता आणि या बॉलवर आलाय डॉट बॉल. बिंदी गेन अर्थातच आता करायच्या 4 मध्ये 7. 4 मध्ये 7. निखिलवर जबाबदारी आहे, जबाबदारी पेलावी लागेल. या वेळेला मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतो, बॉलला अडवेल तोपर्यंत एक सिंगल फक्त प्राप्त झाली आणि बाजीरावने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. 3 मध्ये करायचे आता 6 ना, 3 मध्ये करायच्या 6. 200च्या स्ट्राईक रेटने प्रति बॉलवर आता चालायचंय. क्षेत्ररक्षण पांगवलं गेले परंतु बाजीराव यांनी दाखवून दिलंय की हा मैहू बाजीराव सिंगम. परंतु शशी त्या ठिकाणी आहेत. यावेळी मात्र नशिबाचा चौकार या ठिकाणी मिळेल. बॉल जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये, दणदण करत बॉल सीमारेषा बाहेर आणि आता जे अवघड लक्ष होतं ते आता सोपं होऊन गेलंय. 2 बॉल मध्ये आता 2 धावांची गरज आहे. यासाठी 360 ग्राउंड असायला पाहिजेत. प्रत्येकाला आपला खेळ दाखवता येतो. 2 मध्ये करायच्या 2 धावा आणि इथून पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात. विजलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटे नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही. माझी झोपडी जळण्याचे कित्येक कैक केले कावे, पावलाने माझ्या उसंत नाही, थांबणे मला पसंत नाही, पेटे नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही. सुरेश भट यांची कविता. 1 मध्ये 2 करायच्यात कंपल्सरी. 2 कंपल्सरी चेसिंग आहे आणि 1 बॉल मध्ये आता करायच्या 2 धावा. मादळगाव की शिरसटवाडी, शिरसटवाडी की मादळगाव. फुल टॉस बॉल, त्याच्यावर केला प्रहार. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मस्तक पे दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवर जिंकलाय हा सामना मादळगाव या टीमने. शेवटच्या बॉलवर देखील बाजीरावने हा षटकार चौकार ठोकलाय. जे अशक्य आहे ते मला करायचं आहे. माझी नरकात जायची देखील तयारी आहे परंतु त्याच्यासाठी कारण देखील स्वर्गच असलं